नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची टॉप 9 न्यूज. राज्यातील वयवर्ष 6 ते 14 वयोगटातील बालकांना सक्तीचे व मोफत प्राथमिक शिक्षण देणाऱ्या अधिनियमांमध्ये शासकीय धोरणांमुळे बदल होणार असून त्यामुळे गोरगरीब मुलांच्या शिक्षणाचा हक्क धोक्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर येथील सर्किट हाऊस येथून शाळा वाचवा शिक्षण वाचवा या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली आहे. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. देशात सर्वप्रथम कोल्हापुरातून शाहू महाराजांनी सक्तीचे व मोफत शिक्षण सुरू करून सर्व बहुजनांच्या पोरांना शिक्षणाची दारे खुली करून दिलेली आहेत. या शैक्षणिक पुरोगामीचा मोठा वारसा असणाऱ्या शाहू नगरीतून या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. शासनाने सध्याचे नवे शैक्षणिक धोरण हे गोरगरिबांच्या शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन करणारे असून त्यामुळे सर्वसामान्यांची पोरं शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. त्या धोरणात तालुका स्तरावर मोर्चा बांधून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. तसेच वस्ती तिथे शाळा व वर्ग तिथे शिक्षक झालीच पाहिजेत या मागणीसाठी शासनाकडे निर्धार करण्यात आल्याचे आंदोलनाद्वारे सांगण्यात आले आहे. यावेळी शिवसेनेचे विजय देवणे, डॉक्टर स्मिता पानसरे, प्राचार्य हिरडेकर, मुख्याध्यापक संघाचे अरुण पवार, शहाजी देसाई, राजाराम वरुटे, प्रसाद पाटील, संपत देसाई, भरत रसाळे, शिक्षण संघटनेचे मनोज रणदिवे, सत्यजित कदम, भारतीताई पवार यांच्यासह आजी माजी विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. यांनी अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम युअर न्यूज.